शेड्यूल झालं होते, काही नॉन शेड्यूल झालं होते, ते तोडलेलं आहे, त्याची परवानगी घेतली नाही आहे. पण याच्यामध्ये नक्कीच आपण विभागीय आयुक्तांची चौकशी करू आणि पुन्हा याचं पूर्ण मोजमाप हे या ठिकाणी करून साधारण 1 महिन्याभरात आपण याचा संपूर्ण अहवाल आपण त्या ठिकाणी सादर करू. कैलास पाटील एक मिनिट एक मला पॉइंट ऑफ प्रोसिजर मांडायचं आहे. अध्यक्ष महोदय, मी एक लक्षवेधी मांडली होती. अध्यक्षांना विनंती करून ती डिपार्टमेंटला उत्तरासाठी गेली आणि ती आपली प्रॉपर्टी आहे आपल्या सभागृहाची. अजून ती लक्षवेधी चर्चेला यायची आहे. ड्रग्ज सारख्या संवेदनशील विषयावर ही लक्षवेधी होती, गृह विभागाची लक्षवेधी होती, ती अजून चर्चेला यायची आहे. तरी त्या लक्षवेधीचं गृह विभागाचं उत्तर त्या तालुक्यातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर कसं गेलं, गृह विभागाकडनं कसं लीक झालं, सदस्यांना इथं लक्षवेधी कार्यक्रम पत्रिकेत आल्यावर सुद्धा उत्तर मिळत नाही, मागून यावं लागतं उत्तर द्या म्हणून. सुधीर भाऊ आपल्याला अनुभव आहे. आणि लक्षवेधी अजून लागायची आहे तर त्याचं उत्तर व्हॉट्सअप ग्रुपवर मतदारसंघात गेलं कसं, हे लीक कुणी केलं, ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि गृह विभागाचा विषय ड्रग्ज सारखा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की ह्या जे दोषी आहेत हे जे लीक करतायत याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सरकारने यावर निवेदन करावं असं आपण निर्देश द्यावेत. शासनाने याची नोंद घ्यावी. नाही, कुठले लक्षवेधी? लक्षवेधी नाही, ड्रग्ज तुळजापूर आणि परांड्याच्या ड्रग्जच्या बाबतीत लक्षवेधी क्रमांक 2366 ही लक्षवेधी अध्यक्षांना विनंती करून डिपार्टमेंटला उत्तराला पाठवली. नाही दादा, मी काय सांगतोय, लक्षवेधी लागलेली नाही अजून, पण त्याचं उत्तर डिपार्टमेंटचं उत्तर व्हॉट्सअप ग्रुपवर गेलं. लक्षवेधी अजून चर्चेला सुद्धा आलेली नाही. लक्षवेधी अजून चर्चेला सुद्धा आली नाही. विभागाचं उत्तर संबंधित त्या विभागाकडनं लीक झालं आणि पोलीस विभागाकडनं कारवाई, पोलीस विभागाचा विषय आहे, गृह विभागाचा विषय आहे. तर ते लीक कसं झालं, उत्तर कसं लीक झालं, अजून चर्चेला यायची आहे. तपासून घेण्यात येईल. लक्षवेधी लक्षवेधी इकडे आली नाहीत, वर विभागाकडे गेलेली आहे, कुठे लीक झाली ती तपासून घ्यावा लागेल, नंतर कारवाई करावी लागेल आपल्याला. हा